तर मित्रांनो, हे आहेत आमच्या गावातील अतिशय भंगार छाप लोक. आमच्यासारखी पोरं दिसले की त्याला नावं ठेवणं, त्याला एखाद्या गोष्टीवरून चिडवणं, हे यायचे प्रमुख लक्षणं. घरी बायको इज्जत देत नाही, पण सगळ्या गावाकडून तशी अपेक्षा ठेवणं. आणि ग्रामसभा असली की बळजबरी सरपंचाच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसणं. आणि गावात बचत गटाची मीटिंग असली की त्या बाया पुढे जाऊन शायनिंग मारणं. हे असे यांचे लक्षणं. शरीरानं भक्कम पण मेंदूनं कमजोर असलेले असे दलिंदर प्रत्येक गावात असतात. तर आमच्याबद्दल यायच्या सडक्या डोक्यात नेमके काय विचार चालू आहे हेच आपल्याला या व्हिडिओतून बघायचंय. का रे पिंट्या बंड्या, तुम्हाला काही कामं नसतात का? कधी पाहिले की हिंडतच राहता तुम्ही मोकाट सारखे. का हो, आम्ही तर एकदाच येतो हप्त्यातून, तरी तुमच्या डोळ्यात सल्लं आहे ना. आणि तुम्ही तर 24 तास इथंच पडेल राहता या चहाच्या टपरीवर. तवा आम्ही काय बिना कामाचे बसेल असतो की इथं? आम्हाला लय कामं असतात, आमचे सिक्रेट कामं असतात. असं कोणाला पण नसतो सांगत आम्ही. मला सांगायची गरज नाही, मला माहिती आहे तुम्हाला काय कामं असतात. याचं त्याचं उकरून काढायचं गावातलं, याच्याशिवाय दुसरे काय कामं असतात हो तुम्हाला? लय चबरेवानी करू राहिला बाबू. हा, मोठ्या माणसाची इज्जत करता येत नाही का? का रे ढेरपोट्या, घरी बायको तरी इज्जत करते तुई, आणि म्हणे इज्जत करता येत नाही का? तुम्ही पुण्याला राहता ना वाटतंय, तिकडं MPSC का कशाचे क्लास करायले. हा, मग काय झालं, लागले नाही का अजून तुम्ही? कधी लागता मग म्हातारं झाल्यावर? आम्ही लागायचं तेव्हा लागू, पण तुमच्या पोटात काऊन जळजळ होते? कधी लागता मग? नुसते तिकडे जाऊन पैसे उडवा लागले. का रे टकल्या, तू देऊ राहिला मला पैसे? मी उडवू नाही तर काही करू. कारबंड्या, तू तर पोलीस भरतीची तयारी करत होता ना, मार गोळा फेके. अजून कस काय लागला नाही तू? तुमचं वजन किती हो काका? 35 किलो. मग कशाला बोलता तुम्ही पोलीस भरती बद्दल? तुमच्या बोकांडी जर गोळा दिला ना तर 3दा खाली पडता तुम्ही, 3दा. हो, तुम्हाला असं दुसऱ्याचं चांगलं दिसतच नाही का कधी? अरे झाकण झुल्या, आमचंच चांगलं नाही तर आम्हाला दुसऱ्याचं चांगलं कसं काय दिसल? दुसऱ्याचं का चांगलं झालं की आमच्या पोटातच दुखतंय. तुम्ही काही लागत नाही आता, लगन गिगन करून टाका लवकर. लगन आणि यायचं? अहो यायला कोण पोरगी देतय? तुम्हाला लयच काळजी हो आमची. एवढी काळजी असेल तर तुमची पोरगी द्या ना मग. हो टकले काका, मला सांगा, तुमचं पोरग काय करतंय हो? म्हशी वळतय. तुम्हाला पण म्हशीच वळण्यात एक दिवस. तुम्ही पण 4-5 म्हशी घ्या आता, नाहीतर काय खरं नाही तुमचं. तुमचं पोरग निघलं मोकाट. शाळा शिकायच्या टायमाला शिकलं नाही, आता तुम्हाला वाटतंय दुसऱ्याची पोरं शिकू नये. एवढं बोलल्यापेक्षा स्वतःच्या पोराले 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या असत्या तर ते आज शिकलं नसतं का? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशी गत आहे तुमची. लय चबरे रे तुम्ही. ओ मिस्टर पोलिओ, तुम्हाला पोलिओ पाजला नव्हता का तुमच्या बापानं? खोकला तर उडून जा तू. कशाला बोलतो बाबू माया पुढे एवढा? तुझ्या बायकोले सांगावं लागतंय की याले बॉर्नव्हिटा पिऊ घाल म्हणून, म्हणजे शरीरासोबत थोडा मेंदूचा पण विकास होईल. हो, तुम्हाला गावातले लोक चांडाल चौकडी कोण म्हणतात? कारण आम्हाला काही कामं नसतात, आम्ही दिवसभर मोकाटच असतो. लोकांच्या सोयरिकी मोडणे, लोकांच्या घरात भांडणं लावणे. मग पोरग मोकाट निघलं म्हणून बाकीच्या पोराला पण मोकाट म्हणणे. आम्हाला एवढेच कामं असतात, म्हणून गावातले लोक आम्हाला चांडाळ चौकडी म्हणतात. सुधरा रे जरा, सुधरा, नाहीतर एक दिवस असे मार खासाल ना गावातल्या लोकांच्या हातचे तर पळायले तुम्हाला गावातल्या गल्ल्या कमी पडतील. ते गावातले लोक सोड, पण पहिल्या मीच लाथा घालणार याच्यावर. एकदा मला लागू दे रे, याच्या घरापुढे नाही फटाके फोडले ना रातभर तर नावाचा बंड्या नाही मी. आम्ही कधी सुधरत नसतो, कारण आमच्या मनातच काळ आहे. एखादा माणूस का पुढे चालला तर त्याला कसं मांग वरता येईल हाच विचार करत असतो आम्ही दिवसभर. पण यायले हे नाही माहित की दुसऱ्यासाठी खड्डा खणलं की तिच्यात तेच जाऊन पडत असते.